तर छानपैकी असे आपण भोपळ्याचे धपाटे बनविलेले आहेत. तर मस्तपैकी धपाटे झालेले आहेत. तर यामध्ये मी टाकलेला आहे दुधी भोपळा, पीठ घेतलेला आहे ज्वारी, गहू आणि बाजरी. वाटल्यास तुम्ही हरभऱ्याचं पण घेऊ शकता. नंतर यामध्ये टाकलेलं आहे मीठ, लाल तिखट, हळद आणि मस्तपैकी टाकलेले आहे मोहरी आणि ओवा. एवढं छानपैकी टाकून बारीक वाटून घेतलं होतं. अद्रक, कोथिंबीर, लसूण यामध्ये टाकून वाटून घेऊन आणि पूर्ण पीठ जे आहे ना एकत्र मिक्स करून मस्तपैकी असं तिंबून आपले धपाटे बनत आहेत. तर याला लौकी का पराठा पण म्हणतात हिंदीमध्ये. आमच्या इकडं धपाटे म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात ते सांगा. तर छानपैकी असं त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी आणि डाळीचं पीठ टाकायचं, हरभऱ्याच्या डाळीचं. खूप खूप छान असे पराठे होते. तर किसलेल्या भोपळ्याचे तर मस्तपैकी असे पराठे होते. तर छानपैकी असे पराठे आपले कसे वाटले, तुम्हाला आवडले का? आवडले असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि छान छान असे पराठेचा आनंद घ्या. सुंदरपैकी असे पराठे आपले. यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे. लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता. हिरव्या मिरच्या जर टाकल्या तर अप्रतिमच असा धपाटं लागतं आपलं, एवढं भारी. भोपळा वगैरे टाकल्यामुळं ना त्यामुळं चव लय भारी येते ह्या पराठ्याची. खूप सुंदर असे भोपळ्याचे पराठे, लौकीचा पराठा तर मस्तपैकी छानपैकी असा भाजलेला आहे. मस्तपैकी पराठा आपला रेडी आहे. तर छानपैकी असे पराठे आपले बनलेले आहेत. खूप चविष्ट ही पराठे लागते. तर मस्तपैकी असाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.